नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा, हिवरेझरे परिसरात जल्लोष। अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे। तब्बल 1000 कोटीहून अधिक निधीच्या योजनेमुळे दुष्काळी पट्ट्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या योजनेला मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत प्रश्नाची गांभीर्याने मांडणी केली। स्थानिक कृती समितीने अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करून आंदोलने, बैठका व निवेदन देत हा विषय जिवंत ठेवला होता। अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने कृती समिती व ग्रामस्थांच्या मेहनतीला यश आले। या पार्श्वभूमीवर हिवरेझरे येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर, गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला। साकळाई योजना मंजूर झालीच पाहिजे अशी अनेक वर्षे लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। या योजनेमुळे परिसरातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होणार आहे। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष हबप बाबा महाराज झेंडे, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, सुरेश काटे, बबनराव वाळके, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, आकाश लंके, विनोद सरोने, गणेश झेंडे, प्रमोद पवार, पांडुरंग झेंडे, नवनाथ आनंदकर तसेच रामभाऊ वाळके, भाऊसाहेब चोभे, अक्षय खेंगट, भाऊसाहेब निमसे, रामदास सरझेंडे, चिखलीचे सरपंच भैया कदम तसेच माश्री बापूसाहेब गाडेकर, बाळ सरपंच राजेंद्र झेंडे, कोरेगावचे सरपंच बाबासाहेब विधाते तसेच राजाराम गुटे, सोन्याबापू वाणी, प्रतापराव नलगे तसेच पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम भैया लगड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। साकळाई उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात आल्यानंतर परिसरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। त्या संघर्षाचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक त्यांचा आभार मानतो आणि जो काय या भागाला न्याय मिळाला, या न्याय मिळण्यामागे डॉक्टर सुजय विखे पाटलांनी संघर्ष करून, जीवाचं रान करून साकळाई योजना त्यांनी मंजूर करून घेतली। सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे साकळाई योजना कृती समितीच्या वतीने ज्या शेतकऱ्यांनी ज्यांनी साकळाई योजनेसाठी योगदान दिलं त्या सर्व शेतकऱ्यांचे डॉक्टर सुजय विखे पाटलांचा त्यासाठी अनेक वेळा त्यांना कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना अनेक वेळा अपमान सहन करावा लागला। त्या डॉक्टर सुजय विखे पाटलांचा लोकसभेत निवडणुकीत पराभव सुद्धा साकळाई योजनेमुळे झाला, म्हणून सर्वात मोठा अपमान सुद्धा त्यांचा झाला, त्यांच्याबरोबर आमचाही सर्वांचा झाला। परंतु तरी सुद्धा त्यांनी हार न मानता योजना मंजूर करून दाखवली। ठरल्याप्रमाणे साकळाई योजना कृती समितीच्या वतीने आणि या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटलांचा लवकरच जंगी सत्कार सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करून त्यांची हात देऊन मिरवणूक काढणार। धन्यवाद। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला, विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण। मौज
मस्त मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गाचं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.